आपण कष्ट पण केले पाहिजेत आणि कष्टाचं 100% आपल्याला फळ मिळतंच. आज मला साप्ताहिक सुट्टी असून सुद्धा मी शेतीत पाणी धरतोय आणि हे लिफ्टचं पाणी आहे. पाणी चालू आहे. 2019ला आम्ही लिफ्ट केलं होतं आणि आता पूर्ण ऊस शेती आम्ही करतो. आणि नुसतं वास्तुशास्त्रावर आधारित न राहता आपण कष्ट पण केले पाहिजेत आणि कष्टाचं 100% आपल्याला फळ मिळतंच. हे आपल्या व्यावसायिक जीवनातले पहिले जुने वास्तुशास्त्राचे समर्थक असतात आणि यांना पुढील लाईफमध्ये खूप या वास्तुशास्त्राचा या मार्गदर्शनाचा फायदा झाला आहे. हे आज आपण त्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय. त्यांनी जो आज अनुभव आपल्या समोर व्यक्त केला तो निश्चितपणे त्यांनी केलेल्या मेहनतीचा आणि त्याला वास्तुशास्त्राच्या जोड दिल्यामुळे किती यश लाभतं त्याचं हे एक निश्चितच उदाहरण आपल्याला म्हणता येईल.